काय करतोस? अगं सूप पितोय. मस्त आहे. हवंय? तुला कशासाठी बोलवलं मी इकडे? गॅरीशी बोलायला ना. तू सूप काय पीत बसलायस? अगं मी सांगितलेलं त्याच्या डोक्यात जात नाहीये म्हणून माझ्या पोटात काहीतरी टाकतोय. गॅरी कुठे आहे? आज. अरे मग बोलव ना त्याला. गुरु, डार्लिंग गुरु. असं बोलवलंस ना तर उद्या येईल. गॅरी, गॅरी बाहेर ये प्लीज. काय झालं? गॅरी, अरे आपल्याकडे आता एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. कसली अपॉर्च्युनिटी? मला नाही माहित. मला कुठे सांगितलं हिने? तुला खाण्यापासून काही फुरसत मिळेल तर सांगीन ना. चल हो बाजूला, इकडे बस. गॅरी, मला आत्ताच कळलं गुड फॉर नथिंग गुलमोरियन्स आणि तिच्या फेवरेट सगळ्या ऑफिस मधल्या चमच्यांना घेऊन सौमित्रच्या फार्म हाऊस वर जाणार आहे ऑरेंज अंकल आंटीची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. काय? कधी? उद्या. अरे वा, मग आपल्याला बोलवतील ना केक कापायला, खायला? केड्या, गप्प बस. सॉरी. बोल बोल बोल. अरे हीच अपॉर्च्युनिटी आपल्याला पेबॅक करण्याची. 2 दिवस इथे कोणीच नसणार आहे. करेक्ट आहे. आपण ऑफिस मध्ये काहीतरी नक्कीच घोचे करू शकतो. करेक्ट आहे. आणि ऑब्स्टॅकल म्हणून कोणीच नाहीये. करेक्ट आहे. तू जरा थांबशील का? त्याला बोलू दे ना. अगं तो विचार करतोय. हो ना रे? कसला विचार करतोयस गॅरी? त्याने मी याचाच विचार करतोय की इतकी वर्ष आई बाबांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करावी असं माझ्या मनात का नाही आलं. तू त्याचा विचार करतोय. रोशन आहे, मी जिथे जिथे चुकलोय ना आतापर्यंत तिथे तिथे राधिका 100 पैकी 100 गुण मिळवून गेली आहे. मी जिथे माणसं तोडली आहेत तिथे तिने माणसं जोडली आहेत. मी जिथे बिनधास्त नाती तोडली तिथे तिने नवीन नाती जोडली आहेत. काय तोडली जोडली सोडली काय म्हणतोस तू? आय विल एक्सप्लेन. इट्स अ ब्रेकिंग अँड जॉईनिंग. केड्या यार, गप्प बस जरा तू. गॅरी, हे बघ, ही आपल्याला एक गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळते. मग त्याचा विचार करायचा सोडून हा कसला फालतू विचार करत बसलायस तू? तनया, हाच प्रॉब्लेम आहे ना. हाच फरक आहे तुझ्यात आणि राधिकामध्ये. तू ज्याला फालतू समजते ना तीच तिची खरी स्ट्रेंथ आहे. एक गोष्ट लक्षात घे, तुला जर राधिकाला हरवायचं असेल तर तिच्या विरोधात जाऊन तुला कधीही तिला हरवता येणार नाही. देन तुला तिला फॉलो करून हरवावं लागेल. मीन्स काय बोलतोयस तू? शनाया, राधिकाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय आहे? तिचे सपोर्टर्स, बरोबर? तिने आयुष्यभर जोडलेली माणसं जी तिच्या शब्दाखातर काहीही करायला तयार होती. हे असं करणं मला तर आतापर्यंत जमलं नाही. तुला जमलं तर बघ. जर तू या कंपनीतल्या लोकांना आपलंसं केलंस ना, त्यांना तुझ्याबद्दल विश्वास निर्माण झाला, ते तुझ्या बाजूने आले ना, तरच तू राधिकाला हरवू शकशील. झालं मग कठीण आहे. प्लीज, माझ्यासाठी काहीही कठीण नाहीये. ओके गॅरी, आय गेट युअर पॉइंट. तुझं म्हणणं आहे की गुड फॉर नथिंगच्या साईडने जेवढी माणसं आहेत तिच्या विश्वासातली ती सगळी आपल्या साईडने करून घ्यायची. ठीक आहे, माझ्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये ऑफिसचा इतर स्टाफ आणि मसालेवाल्या सगळ्या बायका आपल्या साईडने असतील. बघच तू. राधिका तिकडे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असे आणि आपण इकडे पार्टी करत असतो. इथे तर कोणीच नाही का? हो बाबा, पण सौमित्रने तर हाच पत्ता दिला होता. तो तर इथं नाही दिसून राहिला. तू फोन कर बरं. हो, मी तेच करते. पण त्यांचा निश्चित हाच आहे ना फॉर्म हाऊस. हो बाबा, मला सांगितलं होतं इथेच. मी करते फोन. हॅपी अॅनिव्हर्सरी. काय सगळं सरप्राईज आहे बाबा. अरे काका, तुमची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे ना, म्हणून सरप्राईज पार्टी आणि पिकनिक मस्त सेलिब्रेट करूया. राधिका, काय हे सगळं? कुठे आहेत सौमित्रचे बाबा? कुठे आहे? अमेरिकेत. आजचं खास फंक्शन राधिका आणि सौमित्र यांनी तुमच्यासाठी अरेंज केलंय.
म्हणून आम्हाला काही कळवलं नाही. हा, तुला बोललो होतो ना असला घाट रसायचा नाही म्हणून. जाऊ दे ना भाऊजी. बाबा ते काय तू गप गप. सॉरी बाबा. काय सॉरी? हा, बाबा तिला काही बोलू नका. हे सगळं सरप्राईज म्हणजे हा सगळा प्लॅन माझा होता ऍक्च्युली. बाबा आम्ही तुम्हाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला होता पण तुम्ही स्पष्ट नाही म्हणालात. तुम्हाला हे आवडत नाही म्हणालात. तुम्हाला चला म्हटलं तर तुम्ही आला नसतात. पण बाबा सॉरी, तुम्ही रागावू नका. पण आम्हाला सगळ्यांना मनापासून तुमची ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची होती खरंच मनापासून. म्हणून हे सगळं नाटक केलं आम्ही. नाटक केलंय तू. मोठ्यांशी असं नाटक करताय? हा, आम्ही पण काही कमी नाही आहे. नाटक आम्हालाही करता येतं, कळलं ना? पण खरं सांगायचं ना तर तुम्ही केलेलं नाटक मला आवडलं. घाबरवून टाकलं. मस्त परफॉर्मन्स आहे तुमचा. अरे बाबा काय तुम्ही टेन्शन नका. हॅपी अॅनिव्हर्सरी. सॉरी वसुंधरा ताई, मला नाटक करायला लागलं. सॉरी. भाऊजी अॅनिव्हर्सरीच्या दिवशी असं रागावतात का? वा वा वा. या माझ्या या अरे इकडे. चला डेकोरेशन बघूया. हे महाजनी काका गेले वरती. त्यांना फुगे त्यांना बोलत. बरं हे सगळं गणेश अरे ये बाळा. बघ ऐक, आता सगळ्यांसाठी सगळं बनवायला लागेल. मला माहिती आहे तुझ्या हातची मिसळ मी खाल्लेली आहे. कमाल बनवतोस. मिसळ बनव, वडे बनव मस्तपैकी. ओके. एक मिनिट ऐक ना, मी करते. नाही मला राधा आराम कर ना तू. आता त्याला बनवू दे. नाही खरंच नको. मला सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती आहे. आई बाबांच्या आवडीचं खास मी बनवेन आज. सुट्टी तुला. जा बाबा आता काय. तुम्ही प्लीज मी करेन. बरं पण तू सगळं बनव. पण आधी तू जरा फ्रेश होशील का प्लीज. हा, आणि मी जरा तिला दाखवतो. तिला माहित नाही ना कुठे काय घर. ये मदत कर तिला. हा मदत करतो जरा. बसा बसा बसा. शांत व्हा आणि बसा. काय घाबरवलं होतं भाऊजींनी. बापरे. आई गई. खरंच हुशार आहे हो तुमची मुलगी. हाव ना. आणि तुम्हाला शून म्हणून देखील एकदम मस्त बढिया शोभते का नाही पा. खरंय बाई तुमचं हे सगळं रहन सहन वागणं बोलणं मला तर भारी आवडते बुवा. काहीतरीच नाही बरं खरंच. कॅरी बाहेर ये पटकन क्विकली. काय ग? कशी दिसते मी? अरे छान दिसतेस. कुठे निघालीस पण? पार्टीला. पार्टी म्हणजे तू ती म्हणत होतीस ती पार्टी? नाही ती पार्टी तर मी उद्या डिक्लेअर करणार आहे. ही माझ्या फ्रेंड्सची पार्टी, बर्थडे पार्टी. अच्छा फ्रेंड्सची पार्टी आहे. येस. बरं मग मी एक काम करतो. मी आवडतो. चल मी येतो तुझ्या बरोबर. गॅरी लिसन ना, तू नको येऊ सोबत. आय मीन डोंट गेट मी रॉंग, पण ही ऑल गर्ल्स पार्टी आहे. फक्त मुलीच आहेत. कोणाचेच बॉयफ्रेंड कोणाचेच नवरे येणार नाहीत. म्हणून प्लीज. हां ठीक. आणि प्लस त्या तू कॅब चालवत असतानाच्या फ्रेंड्स आहेत माझ्या. सो तुला ऑकवर्ड होईल. बट डोंट वरी, मी लवकर येईन. ओके चल बाय बेबी. हां आलेच मी. बाय. बाकी कोणी तर संबंध ठेवले नाहीच आहेत. पण आता शनायालाही मी नकोय. मी एकटा पडलोय. खूप एकटा. हा राधा हे बघ हे किचन आहे. हा काय काय लागेल. ये थांब मी सगळं इथेच आणून ठेवतो ना. नाही इथे कशाला. अरे अगं सगळं हाताशी राहिलेलं बरं ना. अरे पण हो अरे हळू. सॉरी. कणिक कुठे सांग, मी घेते मळायला. नाही मी घेतो ना. नाही मी करते. मला माहितीये सगळं कुठे आहे. इकडे आहे कणिक. मी घेतो. अरे ऐक ना, मला दे ना. मी करते ना. कणकेचं मला जमेल. मी आणून ठेवतो तिथे. थांब. बरं ठीक आहे.
अरे काय सौमित्र बघू. अरे काय मी म्हणत होते ना मी करते म्हणून. मेजर माती खाल्ली. काय थांब. ए नको बाजूला ठेव. हे काय तरी मी तुला म्हंटल होतं हे नको करू. हे असं मी करते तुला नाही जमणार म्हणे रोज करतो. कोणी बघितलं तर आता. ऐक ना राधा, हे कणिक वगैरे ठीक आहे, मला तुझ्याबरोबर आयुष्यभर स्वयंपाक करायला आवडेल. आयुष्यभर हे असे उपद्व्याप कोण सहन करेल. राहू दे मी करते. ऐक ना सौमित्र आलो आलो. मी परत परत तेच सांगतोय, आपण पत्ते खेळूया. एक मिनिट हे बघा. मला अरे नाही खो नाही खेळायचंय. एक मिनिट. मला असं माहिती होतं की हा गोंधळ होईल म्हणून मी 2 चिठ्ठ्या आणलेल्या आहेत. हा सांगतो ना. नाही चोर पोलीस नाही. एका चिठ्ठीत लिहिलंय गाणं, एका चिठ्ठीत लिहिलंय पत्ते. इथे आणि नानी तुम्ही चिठ्ठी उचलायची तर कुठली ते बघूयात आणि नानी जी काही चिठ्ठी उचलतील ते आपण खेळायचं. बरं बाबा लवकर कर बरं. कमॉन मी याला बघायला गेले होते. तू कुठे गेलाय बघते. आई नका ना. सौमित्र किचन मध्ये आहे ना, तिथे स्वयंपाक करतो ना तो. त्या दोघांना नका डिस्टर्ब करू ना. ते नो एंट्री झोन आहे. काय पावडर लावली सांगायला. छान दिसत आहे. अरे काय एक सेकंड हे काय ऐक ना. આટલું બધું લોટ પડ્યો છે તમારા બેટા. તમે લોકો કેવી રીતે રસોઈ બનાવો છો? આમ પોતાના પર નાખીને काय मिठी मध्ये. सॉरी आलो. काय चाललंय? हॅलोविनची तयारी करते का काय? बरं चला. नानी चिठ्ठी उचला. अरे हो उचला. पाहू दे. पाहत कर. गाणी कशाला? गाणी गाऊया ना. गाणी गाऊया. तुम्ही उत्तम गाणं गाता. हा बोल ग. पोचलात का वेळेवर? हो पोचलो. आमच्या आधीच सगळेजण इथे जमले होते. वा वा. रेवती अगं सौमित्राने मस्त सरप्राईज दिलंय. आई बाबा एकदम खुश झालेत. वा वा छान. बरं एन्जॉय करा मस्त. हो आता तर आम्ही स्वयंपाकाला सुद्धा लागलोय. सौमित्र पण मदत करतोय मला. बरं फोटो पाठवा मला. मी खूप मिस करते. अगं आम्ही सुद्धा. अथर्व, नेहा, गुप्ते भाऊ, तुम्ही सगळेच जण हवे होता तिथे. हो आता मुलांची परीक्षा आहे म्हटल्यावर कोणीतरी थांबायला हवं ना इथे. रेवती थँक्यू सो मच. तू माझ्यासाठी इतकं सगळं करते. ए बास. आता तुझं ना भाषण नको सुरू करू. अगं तसं नाही ग. ती परीक्षा नसती ना तर आपण सगळेच जण इथे येऊ शकलो असतो ना. तुम्हाला खूप मिस करतेय. मी पण मिस करते ग. आणि नशीब दोघांना काही माहित नाहीये, नंतर रडून गोंधळ घातला असता इथे. पण मी तिथे परत आल्यानंतर हे सगळं होणारच आहे. त्यांना सुद्धा एक छोटीशी पार्टी द्यायला लागणार आहे. ए फक्त त्यांना नाही हा, मला पण हवी आहे ट्रीट. कोर्स तुम्हाला सुद्धा. मग झाला का अभ्यास? नाही मी तसा करून घेतला होता अथर्वचा अभ्यास. एकदा फक्त रिव्हिजन करून घे ना. तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना इथे. मी घेते त्यांचा अभ्यास. आणि आता तूच म्हणालीस ना की त्याचा अभ्यास झालाय, मग कशाला टेन्शन घ्यायचं. बरं ठीक आहे. मी तुला फोटो पाठवते. आणि हे बघ इथली काळजी करू नको. इथे सगळेजण खुश आहेत. आता गाण्याच्या भेंड्या वगैरे पण खेळतायत. वा वा. चल चालू दे तुमचं. मी ठेवते फोन. अभ्यास करतायत दोघं. हो बाय. चला सुरू करा बाबा. आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे पुन्हा एकदा आमच्याकडनं हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि आईची अशी इच्छा आहे की आपण गाणी गावीत. सो आई
माझी रिक्वेस्ट आहे तुम्हीच एक गाणं सुरू करा पटकन. अरे वा वा वा. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे. बस बस आता तुम्हीच गात राहाल, दुसऱ्याला पण गाऊ दे. वा 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 नाही वाह वाह राम जी जोड़ी क्या बनाई, आई आई और बाबा को बधाई हो बधाई. सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. इमली का बूटा, बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर, इस जंगल में हम दो शेर, चल घर जल्दी हो गई देर. गातो नाही माझं काय म्हणणं आहे की मी एकदा गायलो होतो हे गाणं आणि त्या गाण्यातून मी प्रपोज केलं होतं काय आनंद, तुला आठवतंय? म्हणजे त्याच्यानंतर महाजनी काकाने करून सगळं संपवून टाकलेलं आठवतंय ना? गप्प बसणार. गप्प बसा. तेव्हा त्या गाण्यातून मी तिला प्रपोज केलं होतं पण तिला कळलं नव्हतं. सो तेच गाणं मी आज काय म्हणजे ती एक आठवण पण पुन्हा एकदा. वन्स मोर चला. सुन मेरी जाना दिल परवाना, आज जल जाऊं आग में तेरी, तेरे घर आके तुझे ले जाना, मैं हूँ मजनू तू लैला मेरी. आई शपथ टंग 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 टंग, आई शपथ टंग 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 टंग, आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना, आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. वो दिल डोल डोल के जोर जोर से आज बोलता है मेरा, वो दिल डोल डोल के जोर जोर से आज बोलता है मेरा, आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना.